मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आज राहुल गांधींनी एक ट्विट करून मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातल्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला, मात्र त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे। विरोधी पक्षातले म्हणजे तुमच्या महाविकास आघाडीतले जे काही उमेदवार निवडून आले त्यांच्या मतदारसंघांमध्ये देखील मतदारांच्या आकडेवारीमध्ये वाढ झाल्याचं सीएमओनं सांगितलेलं आहे। हे बघा, मला आमचा प्रश्न हा निवडणूक आयोगाला आहे। राहुलजी गांधी सातत्यानं निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत आणि निवडणूक आयोगाचे वकील म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते त्याला उत्तर देत आहेत। आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला काय? आमचा प्रश्न कोणाकडे आहे? राहुलजींचा रोग कोणाकडे आहे की तुम्ही 5 महिन्यामध्ये 8% मतदान वाढले कसे? हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा झालेलं आहे। 5 वर्षामध्ये 8% वाढले नाहीत आणि 5 महिन्यामध्ये 8% मतं वाढली। ते अनेक तिथले आमचे बुथचे लोक सांगतात की अनोळखी लोक होते, त्यांना आम्ही ओळखत नाही। असं काही या मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात झालेलं नाही, तर त्या बावनकुळेंजींच्या मतदारसंघात झाला। अनेक मतदारसंघामधून ती माहिती प्राप्त झाली आणि आम्ही निवडणूक झाल्यानंतर एक पत्र लिहून, आमचं पत्र आहे, आमच्याकडे एव्हिडन्स आहे, निवडणूक आयोगानं आम्ही पत्र लिहिलं होतं। आम्ही त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी केली होती की हे संपूर्ण याचं व्हिडिओ फुटेज द्या। 5 वाजता नंतर झालेलं मतदान जर 74 लाख असेल तर मग एका मतदार बुथाच्या पुढे 2-2 किलोमीटरची लाईन लागायला पाहिजे होती। एका ठिकाणी तशी लाईन दिसली नाही आणि म्हणून मतांची चोरी करून, डाका टाकून ही निवडणूक महायुतीने जिंकली, भाजपाने जिंकली, म्हणून 89% निकाल त्यांचा आला। याचं उत्तर आम्ही जे मागतो आहोत की आम्हाला जी यादी पाहिजे तर रिलेबल आम्ही मतदार यादी मागतो आहोत, ती यादी देत नाहीत, आम्हाला CCTV फुटेज देत नाहीत। हे काय चाललंय? डिजिटल रिलेबल डिजिटल यादी का देत नाही आम्हाला? आम्ही मागून का मिळत नाही आम्हाला? ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आणि म्हणून त्यांची वकिली करण्याचं काम सध्या राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते करतायत आणि ही निवडणूक जी झाली ती बेईमानी करूनच जिंकली आहे हे महाराष्ट्रातील जनतेला आता माहीत कळून चुकलेलं आहे। काय चर्चेला जायचं? आम्ही उत्तर मागतो, का गरज पडली अमेंडमेंट करायची? तो संपूर्ण डेटा आणि ते फुटेज संपूर्ण मिटवायची गरज का पडली? निवडणूक आयोगाला का लपवली? जे स्टोरेज करून ज्या वेळेस मागतील त्यावेळेस द्यायला पाहिजे होती, पण ते सुद्धा अमेंडमेंट करून ते आम्ही सांगून टाकलं आहे की आमच्याकडे आता हे नाही आहेत फुटेज, आमच्याकडे ती माहिती नाही, आम्ही सगळी डिस्ट्रॉय केली। म्हणजेच काय, दाल में तो कुछ काला आहे ना? एवढ्या लवकर केंद्र सरकारला अमेंडमेंट करून त्या ECIला माहिती देण्याची गरज पडली आणि त्यामध्ये लवकर अमेंडमेंट करून ते संपूर्ण मिटवण्यासाठी घाई झाली। हे सगळं दिसत नाही काय? महाराष्ट्रातल्या लोकांना कळत नाही काय? त्यामुळे ते देशातल्या लोकांना कळत आहे। आता ह्यांच्याकडे जाऊन काय कोरडी चर्चा करणार? तोंड पाहायला जाणार विषयाचं? निवडणूक आयोगाचं तोंड बघायला जाणार का राहुलजी? आम्ही मागतो, रायटिंगमध्ये पत्र दिलं आहे, त्याचं उत्तर आम्ही मागितलं आहे। आम्ही हायकोर्टामध्ये अनेक पिटिशन आमच्या आमदारांनी टाकले आहेत की ते माहिती घेण्यासाठी, त्यांच्याकडे आमचं पत्र आहे। आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला दिलेलं पत्राची त्याच वेळेस त्या पत्राचं उत्तर मागतोय आम्ही। हे काय नवीन तेच ते निवडणूक आयोग रेगाळत बसले आहेत? पण त्यावर न जाता तुम्ही या चर्चा करा। काय चर्चा करायची? कोरडी चर्चा करायला जायचं काय? ठीक आहे, राज्य मंत्रिमंडळाचा राज्य निवडणूक आयोग जे आहे त्यांनी हे सांगितलं आहे की इलेक्टोरल रोल्स मध्ये फुटेज जे आहे तुमच्याकडून काहीच अपील आले नव्हते किंवा काँग्रेसकडून कोणतेही अपील आले नव्हते, त्या सगळ्यांच्या संदर्भात काय उत्तर देणार? कारण की EC सांगते त्या राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक लेवलच्या निवडणुकीच्या पुरती मर्यादित अधिकार आहे। आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलेलं की आणि आमच्यापाशी पुरावा आहे, जर पाहिजे असेल त्या राज्याच्या निवडणूक आयोगाला तो पुरावा आम्ही पत्र पाठवून देऊ। आम्ही लिहिलेल्या पत्राची प्रत आमच्याकडे आहे। जेव्हा तुम्ही पुरावे मागतात त्यावेळेस ते कायदा करतात आणि सांगतात की CCTV फुटेज मिळणार नाही, त्या कायद्यामध्ये बदल केले जातात। मग तेच म्हणतो ना मी, कायद्यात बदल का केला गेला? तुम्हाला ही गरज का पडली कायद्यात बदल करायची? ते अमेंडमेंट करायची गरज का पडली? तुम्ही तो डेटा सेव्ह का करून नाही ठेवला? ती मागणी करतोय आम्ही।
आणि तुम्ही आता मिटवून टाकलं म्हणून आम्हाला सांगताय, आम्ही देऊ शकत नाही म्हणून सांगताय, याचाच अर्थ ही बेईमानी आहे, ही मताची चोरी आहे आणि बेईमानी करून ह्या निवडणुका महायुती सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्या जिंकल्या आहेत, हाच आमचा आरोप आहे. आणि त्याचे आकडे आम्ही दिलेत. 5 वर्षामध्ये 8% 6% मतं वाढतात आणि 5 महिन्यामध्ये 8% मतं वाढतात. हे कुठे कुठे वाढलेत, ती मार्जिन झाली आणि आमच्या मतदारसंघात वाढलेत. जर देवेंद्रजी म्हणत असतील की इतर ठिकाणी वाढले आहेत, हो वाढलेत, हो वाढलेत, हे वाढलेत, पण तिथे निकाल आलेत, मार्जिन जास्त होती, त्यामुळे काही लोक 20 लोक जिंकलेत. 89% निकाल. महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया त्यावेळेस निवडणुकीमध्ये 10 पैकी 8 लोक या सरकारच्या विरोधात मत नोंदवत होते. दिसून होतं, लोकांनी पाहिलं, ते सोशल मीडियावर त्यांचे कमेंट्स बघितले. ऐसा है वो लाड एक बोलता है, झूठ कौन बोल रहा है और काला कौवा कौन है, ये फुटेज आ जाए तो इसका पता चल जाएगा. राज्य मंत्रिमंडळ अगर हमने मांगी वो इंफॉर्मेशन मिल जाए तो माहिती मिल जाएगी. त्या लाड नावाच्या ग्रस्तानी, त्या लाडनी राहुलजींना मनोरुग्ण म्हटलंय. आम्ही मागितली माहिती कोणाकडे? निवडणूक आयोगाकडे. आणि ते बोर्ड कोणाकडे दाखवायचे? मुख्यमंत्र्यावर आरोप केलेला आहे. अरे मनोरुग्ण नाही, आम्ही राहुलजी मनोरुग्ण म्हणून जर तुम्ही म्हणत असाल तर म्हणजे तुमचं मेंदूच घाण ठेवला आहे. आता तुम्ही जे आंधळे भक्त होऊन बसलात, त्यामुळे तुम्हाला दुसरे मनोरुग्ण दिसत आहेत. अशा पद्धतीनं एखाद्या नेत्यावर आरोप करणं, काय फरक आहे हो? दोन्ही विरोधी पक्षामध्ये आणि 40 खासदारांचाच फरक आहे, काही फार दोघांमधला फरक नाही आहे. त्यामुळे एवढ्यात हवेत उडून काही बोलण्याची गरज नाही. त्यामुळं ह्यामध्ये आम्ही मागतो ती माहिती, अधिकृत माहिती द्यावी निवडणूक आयोगाने. हेच आमचं म्हणणं आहे, राहुलजींचं हेच म्हणणं आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली सर. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर वगळलेलं होतं, पण ते न वगळता पुन्हा 20,000 कोटी आज मंजूर केले. 2 आमदार मंत्री हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली अशी सूत्रांची माहिती आहे. आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे. असं आहे, शेतकरी बितकरी त्यांच्या काही देणं घेणं नाही आहे. कर्जमाफी देतो म्हणून सांगितले. शेतकऱ्यांनी त्या विरोध करून काय ऐकणार आहे? ते आता अवकाळी पावसाचे पुढे पैसे अजून आलेले नाही, बोनस मिळाला नाही धान उत्पादक शेतकऱ्यांना. हे जे चाललं आहे, हे शक्तीपीठ, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करा, याच्यातून बक्कळ पैसा कमवा, उद्योगपतींसाठी हे धंदे करा, हे सगळेच चाललं आहे. हे शक्तीपीठ वगैरे पर्यायी आहे ना मार्ग. पर्यायी मार्ग असताना हे धंदे कशाला? तर त्यामुळं त्यांना काय वाटतं ते करतायत. नाराजी व्यक्त करून काय? त्यांना भाजपच्या दयेवर जगायचं आहे. त्या मंत्र्यांना ते देतील ते खायचं आहे, नाही तर उपाशी मारायचं आहे. त्यामुळे यांच्या पलीकडं ते नाराजी व्यक्त करू शकत नाही. दम असेल तर त्या दोघांनी मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं, याला विरोध करून हिंमत दाखवावी, तर आम्ही मर्दपणा समजू. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.